नमस्कार, सिटी न्यूजच्या रात्री 10च्या बुलेटिनमध्ये प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत। आज दिनांक 8 नोव्हेंबर 2025 वार शनिवार। बातमीची सुरुवात करूया सुविचार मालेने। जी सौंदर्याला सजीव बनवते ती भीषणतेला निर्जीव बनवते, तीच खरी कला होय। आजचा सुविचार आपण बघितला, आता बघूया बातमीपत्राच्या ठळक बातम्या। या हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत बीटीपी यात्रा ग्रुप अमरावती। आपण ठळक बातम्या बघितल्या, आता घेऊया छोटासा ब्रेक। शादी और ब्याह की शुरुआत आराधना साड़ी के साथ। आराधना होलसेल शॉपिंग मॉल L2 बीजलैंड कॉम्प्लेक्स, नांदगाव पेठ, अमरावती, जवाहर रोड, अमरावती। ब्रेकनंतर बघूया सविस्तर बातम्या। वलगाव-चांदूर बाजार महामार्गावर भीषण हत्या प्रकरण उघडकीस आलं आहे। शिराळा शेत शिवारात एका अज्ञात युवकाचा मृतदेह सापडला असून त्याच्या शरीरावर अनेक वार करण्यात आले आहेत। एवढेच नव्हे तर आरोपींनी पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह पेट्रोल टाकून जाळून टाकल्याचे समोर आले आहे। या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे। वलगाव-चांदूर बाजार महामार्गावर असलेल्या शिराळा शेत शिवारात सकाळी एका युवकाचा जळालेला मृतदेह सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे। मृतकाच्या शरीरावर मोठ्या प्रमाणात धारदार शस्त्राने वार आढळले असून हातावर गोंदलेलं नाव देखील पेट्रोल टाकून जाळण्यात आलं आहे। शेतात काम करण्यासाठी आलेल्या शेतमजुरांना हा मृतदेह दिसताच त्यांनी तात्काळ वलगाव पोलिसांना माहिती दिली आहे। माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली। डॉग स्क्वॉड आणि फॉरेन्सिक टीमने घटनास्थळाची पाहणी केली असून प्राथमिक तपासानुसार ही हत्या अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने केल्याचं समोर आलं आहे। या प्रकरणी डीसीपी गणेश शिंदे यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतलाय। मृतकाची ओळख अद्याप पटलेली नसून पोलीस विविध तपासाच्या दिशा शोधत आहेत। या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं असून नागरिकांमध्ये चर्चेचा विषय ठरला आहे। वलगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये शिराळा शेतशिवारामध्ये आज सकाळी एक मृतदेह मिळालेला आहे। त्याच्या अंगावर एक 10-12 जखमा आहेत आणि त्याचबरोबर त्या मृतदेहाला अर्धवट जाळलेलं आहे। याबाबत अजून मृतदेहाची ओळख पटली नाही। या शेतामध्ये ज्यावेळी शेतातला मजूर सकाळच्या दैनंदिन कामासाठी आला होता त्यावेळी त्याला त्या रस्त्याच्या थोडंसं आतमध्ये शेतामध्ये ही मृतदेह आढळून आलेला आहे। त्यांनी आणि गावकऱ्यांनी पोलीस स्टेशनला कळवल्यावरून तात्काळ पोलीस या ठिकाणी घटनास्थळी आलेले आहेत। अजून मृतदेहाची ओळख पटलेली नाही, परंतु वलगाव पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि पथक त्याचबरोबर क्राईम ब्रँचचे पथक या प्रकरणी अधिक तपास करत आहे आणि योग्य ती कायदेशीर कारवाई अमरावती वलगाव पोलीस ठाण्याच्या माध्यमातून पुढे सुरू आहे। 4 नोव्हेंबर रोजी राजापेठ बसस्थानकाजवळ 2 तृतीयपंथी गट, ज्यामध्ये आम्रपाली आणि सोनाबाई गट असे होते, यांच्यात मोठा राडा झाला होता आणि या घटनेत मिरची पावडर फेकणे तसेच तलवारीने वार करण्याचे आरोप दोन्ही गटांनी एकमेकांवर केलेत। या प्रकरणात तणावाचे वातावरण निर्माण झाले आणि शेवटी हा वाद 7 नोव्हेंबर रोजी राजापेठ पोलीस ठाण्यात पोहोचला। सोनाबाई गटाने सिटी न्यूजच्या माध्यमातून अमरावतीकरांना थेट आवाहन केलं आहे। हा लढा फक्त तृतीयपंथीयांचा आहे। यात कोणतीही संघटना, राजकीय पक्ष आणि सामान्य नागरिक सहभागी होऊ नये। अमरावतीकरांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये आणि शहरात शांतता राखावी। सोनाबाई यांच्या या आवाहनानंतर या वादाला आता सामाजिक सौहार्द राखत मार्ग काढला जाईल अशी अपेक्षा आहे। इसके अंदर में कोई जाति प्रजाति का झगड़ा नहीं है। तो हमारे यहाँ 17 की जुड़े हैं, 17 किस्म के जुड़े, हर जात का ही जुड़ा है। तो ये पर्सनल झगड़ा है गद्दीपति के लिए, सोनाबाई के लिए, गद्दीपति के लिए और एक मान सम्मान के लिए। इसमें जाति का कुछ नहीं। हम तो हर जात में जाते हैं, हर जात में खाते हैं, हर जात में घूमते हैं और हम नहीं चाहते कि हमारे किन्नरों की वजह से आपसी 2 गुट शहर के अंदर में कोई दंगा भड़के या कोई बाकी का कुछ कारण हुए। तो हमारा जो मसला है, हमारा एक ही मसला है कि भाई हम कोई हिंदू मुसलमान नहीं करते। हम 12.5 जात में जाते हैं, 12.5 जात का खाते हैं। आपसी झगड़े को अगर से हमारे ऊपर में कोई आरोप लगाता है कि भाई हम बांग्लादेशी है या हम मुसलमान हैं, तो आप हमारा रिकॉर्ड निकाल सकते हैं। हम मंदिरों में भी जाते हैं,
हम दरगाहों पे भी जाते हैं, मस्जिदों में भी जाते हैं। किन्नर का कोई धर्म नहीं होता है, किन्नर अधर्म होता है। किन्नर हर धर्म में जाता है। जो किन्नर अपने आप को धर्म वाला बोलता है कि मैं ये धर्म का हूँ, कि मैं सनातनी नहीं हूँ, मैं मुसलमान हूँ, किन्नर नहीं होता है। जो चालू है अमरावती शहर के अंदर, तो ये हमारा आपसी मैटर है। ये ना ही कोई हिंदू सनातन धर्म की लड़ाई है, ना ही कोई मुस्लिम के वजह से लड़ाई है। और हम भला क्यों करेंगे हिंदू और मुस्लिम? क्योंकि हम लोग खुद एक जात है। हम किन्नर खुद एक जात है और हमारे किन्नर नाम से खुद एक जात है। हमारे घर में मुसलमान, हिंदू, मारवाड़ी, पंजाबी, जय भीम, मांग, हर समाज का किन्नर हमारे साथ बैठा है। आप देख सकते हैं यहाँ पर कि हर समाज का किन्नर हमारे मठ में बैठा है। भला हम लोग क्यों करेंगे ऐसा? और वो लोग बोल रहे हैं कि ये लोग आके हमारे घर पे ईंटें फतरे हमारे मंदिर पे मारे हैं। हम भगवान की, हर धर्म की बहुत रिस्पेक्ट करते हैं। हम भला क्यों करेंगे ऐसी चीज़ें? वो लोगों ने ईंटें फतरे वहीं से उठा के हमारे आंख पे मारे। आप सीसीटीवी फुटेज में देख भी सकते हैं और आप वीडियो में देख भी सकते हैं कि वो लोग मिर्ची डाल रहे हैं। उन्हीं के हाथ में से छीन के फिर मिर्ची हमने नीचे फेंके हैं, उनके आंख पे नहीं डाले हैं। आप देख सकते हैं वीडियो में। हम लोग ऐसा क्यों करेंगे? हम लोग हर धर्म की रिस्पेक्ट करते हैं, ठीक है। और मेरे अमरावती के वासियों से मेरी एक ही विनंती है कि ये सब गलत अफवाहों पे हमारा आपसी मैटर है। आप लोग इसके अंदर इन्वॉल्व होके आप बुराई ना लीजिए। हमारा आपसी मैटर है किन्नर लोगों का। ये आज से नहीं हो रहा अमरावती शहर के अंदर। 2016, 2018, 2022 का इनका निकाल लो, सब कुछ इंक्वायरी निकाल लो आप कि इनके कितने कितने बार झगड़े हुए। कोई आज की पहली बार लड़ाई नहीं किन्नर लोगों के अमरावती शहर के अंदर। बहुत सालों से चलता आ रहा है ये मैटर। और ये मैटर की कारण सिर्फ आम्रपाली है। इसको बधाई के लिए, इसको हर चीज़ वो होना, इसको हर चीज़ की जगह पे कोई ना कोई बहाना होना झगड़ा निकालने के लिए। अभी तक की हमारे साथ में अच्छी थी, हमारे साथ रहती थी, हमारे साथ खाती थी, हमारे साथ पीती थी, हमारे साथ हर किन्नर सम्मेलन में आती थी। अब इसको एक बहाना मिल गया, इसीलिए इसने हिंदू मुस्लिम, हिंदू की लड़ाई लेकर, ऐसे सनातन धर्मों को आड़ में लेकर, हमारी जबकि ये लड़ाई दूसरी है, ये लड़ाई को आड़ में लेकर सब हर अमरावती के वासियों को गुमराह कर कर लड़ाई वाद विवाद करने की कोशिश कर रहे हैं। हम तो यही चाहते हैं कि हमारा अमरावती शहर इतना प्यारा शहर है, हमारी अम्बा नगरी शहर इतना प्यारा शहर है, इसके अंदर शांति बना रहना चाहिए, कोई वाद विवाद नहीं होना चाहिए। अमरावतीत पुन्हा एकदा खळबळजनक घटना समोर आली आहे. तू माझी नाही तर कुणाची नाही असं म्हणत एका तरुणाने महिलेवर चाकूने तब्बल 12 ते 13 वार केलेत. ही थरकाप उडवणारी घटना घडली आहे गाडगेनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील महेंद्र कॉलनीत. 7 नोव्हेंबरच्या सायंकाळी गंभीर जखमी अवस्थेत पीडित महिलेला तात्काळ जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आलाय. आरोपी फरार आहे तर गाडगेनगर पोलिसांनी दोघांविरुद्ध BNSच्या कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. गाडगेनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील महेंद्र कॉलनी परिसरात 7 नोव्हेंबरच्या सायंकाळी धक्कादायक घटना घडली आहे. एका महिलेला तिच्या मुलासोबत फोटो काढण्यासाठी बाहेर पडले असताना 2 तरुण दुचाकीवर आले. अचानक या दोघांनी तू माझी नाही तर कोणाची नाही असं म्हणत महिलेला अडवलं आणि तिच्यावर चाकूने सपासप वार केले. महिलेवर तब्बल 12 ते 13 वार करून आरोपी तिथून फरार झालाय. महिलेच्या आरडाओरडीनंतर परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. गंभीर जखमी अवस्थेत पीडित महिलेला जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. तिथे तिच्या नातेवाईकांनी रात्री धाव घेतली. या घटनेनंतर गाडगेनगर पोलीस घटनास्थळी दाखल झालेत आणि आरोपी दीपक चपरवाल आणि अंश या दोघांविरुद्ध BNS कलम 118(3) अंतर्गत गुन्हा नोंदविलाय. या हल्ल्यामुळे परिसरात प्रचंड दहशतीचं वातावरण निर्माण झालं आहे. पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू असून पुढील तपास गाडगेनगर पोलीस करीत आहेत. बंडनेरा रेल्वे स्थानकावरून प्रवास करणाऱ्यांसाठी एक धक्कादायक वास्तव समोर आलं आहे. रेल्वे स्थानकाच्या परिसरात मोकाट जनावरांचा मुक्त वावर सुरू असून प्रवासी आणि कर्मचारी दोघेही या समस्येमुळे त्रस्त झाले आहेत. अमृत भारत योजनेअंतर्गत विकास कामे सुरू असतानाही स्वच्छता आणि सुरक्षेकडे दुर्लक्ष होत असल्याचं चित्र स्पष्ट दिसत आहे. बंडनेरा रेल्वे स्थानकावर अलीकडे मोकाट जनावरांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. तिकीट बुकिंग ऑफिस, प्रतीक्षालय आणि प्लॅटफॉर्मवर गायी, बैल, वासरे फिरताना दिसत आहेत. काही जनावरे तर थेट तिकीट काउंटरपर्यंत पोहोचत असून प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण होत आहे. प्रवासी बाजूला सरकतात तर काही जण या प्रकाराची व्हिडिओ काढून सोशल मीडियावर शेअर करीत आहेत.
या दृश्यामुळे रेल्वेच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. अमृत भारत योजनेअंतर्गत स्थानकाचा विकास सुरू आहे, परंतु स्वच्छता आणि सुरक्षा या मूलभूत बाबींकडे दुर्लक्ष होत असल्याचं स्पष्ट होत आहे. शेतांमधून आणि आसपासच्या भागातून जनावरे अन्नाच्या शोधात स्थानक परिसरात प्रवेश करतायत. कधी कधी ती थेट रेल्वे ट्रॅकवरनं जाताना दिसतात, ज्यामुळे अपघाताचा धोका वाढतो. स्थानिक नागरिक आणि प्रवाशांनी रेल्वे प्रशासनाकडे तातडीने उपाययोजनांची मागणी केली आहे. सुरक्षा रक्षकांची संख्या वाढवावी, स्थानकाभोवती कुंपण उभारावं आणि जनावरांचा प्रवेश होऊ नये यासाठी अडथळे लावावेत, अशी मागणी प्रवाशांनी केली आहे. तथापि रेल्वे प्रशासनाकडून अद्याप कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही. परिणामी बडनेरा रेल्वे स्थानकावर तिकीट बुकिंग पासून ट्रॅकपर्यंत जनावरांची वावरमुक्त सफर सुरूच, अशी परिस्थिती कायम आहे. कोणतीही समस्या अशी नाही ज्याचा उपाय नसतो. हा सकारात्मक संदेश आज देऊन गेलेत इंटरनॅशनल मोटिवेशनल स्पीकर शांतीलाल जैन उर्फ गोलेच्छा. यंग इंडिया बिझनेस क्लबच्या वेअर मोटिवेशन मीट्स ट्रान्सपोर्टेशन या कार्यक्रमात त्यांनी जीवनातील ताण, संघर्ष आणि समाधान यावर आपली खास प्रेरणादायी मांडणी केली आहे. स्थानिक कॅम्प येथील विद्याभारती महाविद्यालयात यंग इंडिया बिझनेस क्लबच्या वतीने वेअर मोटिवेशन मीट्स ट्रान्सपोर्टेशन या विषयावर प्रेरणादायी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. या प्रसंगी इंटरनॅशनल मोटिवेशनल स्पीकर शांतीलाल जैन उर्फ गोलेच्छा यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना आणि तरुण उद्योजकांना जीवनातील अडचणींवर मात करण्याचा सकारात्मक मंत्र दिला. त्यांनी सांगितलं की जसं प्रत्येक टाळ्याला चावी असते तसंच प्रत्येक समस्येचं समाधानही असतं, फक्त त्याला ओळखण्याची गरज असते. जैन यांनी आपल्या भाषणात राजा आणि मंत्रीची प्रेरणादायी गोष्ट सांगून सभागृहात उपस्थितांना हसवताना जीवनाचा खोल अर्थ पटवून दिला. त्यांनी सांगितलं, कधीही समस्येला मोठं समजू नका, तिच्या आधी करोड शब्द जोडा, म्हणजेच लक्षात येतं की फक्त तुम्हीच नाही तर लाखोंची संख्या आहे. यावेळी त्यांनी 40-30-10 फॉर्म्युला स्पष्ट करत सांगितलं की 10 नात्यांपैकी 4 नाती प्रेरणादायी असतात, 3 नाती कमवावी लागतात आणि फक्त एक असं नातं असतं जे आपल्याला जमतच नाही. शेवटी त्यांनी सांगितलं, समस्या आली की ती कागदावर लिहा आणि त्या कागदाला जाळा. चाहते हैं कि लोग आपसे प्यार करें, आप चाहते हैं कि लोग आपकी इज्जत करें, चाहते हैं तो जिंदगी में है ना, मोबाइल आप साइलेंट कर लीजिए सब, आपको है ना इतना मजा आएगा. मैं 5C का ध्यान रखना. कितना? पहला C, डोंट क्रिटिसाइज एनीबॉडी. ताली बजाओ. डोंट क्रिटिसाइज एनीबॉडी. आप अपना जी जलाते हो, अगले को कोई फर्क नहीं पड़ता है. तो डोंट क्रिटिसाइज एनीबॉडी. दूसरा, डोंट क्राई. सुबह उठ के रोना बंद करो. मेरे साथ ऐसा हो गया, मेरे साथ ऐसा हो गया. 80% को कोई मतलब नहीं है कि तुम्हारे साथ क्या हो रहा है, और 20% राजी है कि साला तुम्हारे साथ हो रहा है. तो डोंट क्राई. तीसरा, दरवाजा डोंट कंप्लेन. मेरे सगे भाई ने मेरे साथ ऐसा कर दिया, मेरे बुआ के लड़के ने ऐसा कर दिया, मामा के लड़के. कोई आप कंप्लेंट करते हो, किसी को नहीं पड़ी है. आप 3 दिन आप ऊपर चले जाओ, चौथे दिन साला कोई ध्यान भी नहीं देगा कि कोई था और चला गया. आप अपने आप को बहुत इंपॉर्टेंट आदमी समझ रहे हो ना, वो भूल जाओ. आपकी फर्स्ट जनरेशन हॉल में आपका फोटो रखेगी, सेकेंड जनरेशन रूम में चला जाएगा, थर्ड जनरेशन स्टोर रूम में, और फोर्थ जनरेशन की जो बहू आएगी वो बोले इंटीरियर के साथ मैच नहीं कर रहा है, डस्टबिन में. तो अपने आप को ज्यादा इंपॉर्टेंट, आप इतने इंपॉर्टेंट, इतना भार अपने ऊपर, बहुत गलतफहमी हो जाती है कि अपने बहुत इंपॉर्टेंट है, साला कोई इंपॉर्टेंट नहीं है. तो चौथा है, एक तो डोंट कंप्लेन. क्या है? ये शिकायतें बंद कर दो यार. इसने किया न, इसने ऐसा है न, वो ऐसा है न, उसने कोई.
कोई अश्वत्थामा तो होगी, हजार साल जियोगे, 60 70 80 साल जीना है, उसमें 30 40 साल सोने में निकाल दिया, 20 30 साल बचे, उसमें थोड़ा मस्ती से जी लो नहीं। क्यों? तो चौथा है डोंट कंप्लेन, और पांचवा चौथा हम सब कर रहे हैं, वो है डोंट कंपेयर। इनके पास 5 BHK है, इनके पास मर्सिडीज है, इनकी बीवी सुंदर है, इनके बच्चे फॉरेन में पढ़ते हैं। दुनिया में 850 करोड़ लोग हैं। कितने? ये लेफ्ट हैंड का जो अंगूठा है ना 1 इंच का है, एक से दूसरे का नहीं मिलता है। आपके जैसा यूनिक पीस साला दुनिया में कोई दूसरा है। अपने आप के लिए ताली बजाओ। डोंट कंपेयर, आपके जैसा कोई यूनिक पीस दुनिया में नहीं, तो डोंट कंपेयर। और पांचवा है जो आप हम सब धीरे धीरे भूलते जा रहे हैं, वो है कॉम्प्लीमेंट देना। क्या है? इतना शानदार आयोजन जिन्होंने भी किया है ना, जाते जाते उनकी पीठ थपथपा देना। इतना शानदार काम तुम लोगों ने। हम देखो आगे शादियों की सीजन आ रही है, सौगंध खा के जाओ कि किसी की शादी में किसी की बुराई नहीं करोगे। उसको बोलना यार बहुत अच्छा है, कॉम्प्लीमेंट देना। हम लोगों ने 2 चीजें जिसमें हम तो मारवाड़ी के बेटे हैं, 2 चीजों में पैसा नहीं लगता। एक तो कॉम्प्लीमेंट देने में कोई पैसा नहीं, एक मुस्कुराने में, और ये दोनों चीजें हमने बंद कर दी। और तुम्हारे घर का जाता क्या है, जाके बोलो तो सही यार क्या शानदार तुमने शादी की है यार, बड़े यार सदियों में ऐसी शादी नहीं देखी, उसने इतना पैसा खर्चा किया, तुम्हारे घर का जाता क्या। एक तो कॉम्प्लीमेंट देना। हम यहाँ जिसको भी MP इलेक्शन में खड़ा होना हो, MLA इलेक्शन में, मैं आपको फोगट में एक दे रहा हूँ उसका। आप एक काम कीजिए, आपके पास कोई फोन आता है, आपने नोट किया, आप 5 मिनट बाद पूछते बोल कैसे फोन किया। आप खुद ही पूछ लेते हो, क्योंकि साला बिना काम कोई फोन करता नहीं है। आप खुद ही पूछ लेते बोल क्या काम है। आप सुबह उठ के एक फोन 365 डेज बिना काम कीजिए। और किसको कीजिए? अपनी सगी बहन को, सगे भाई को, बुआ के लड़के को, मामा की लड़की को। किस लिए? बोले तेरी याद आई। पीछे वाली ताली बजा सकते हैं। किस लिए? कि हमने ना बिना काम फोन करना भी बंद कर दिया। आप फोन कीजिए। आज देखा कि तेरी जैसी बढ़िया साड़ी कोई नहीं पहनती, बोलो तो सही। हमने बोलना ही बंद कर दिया। भाई को फोन करना कि कैसे फोन, बोले सब जगह जाती हूँ ना तो सब देखती हूँ तो मुझे तेरा चेहरा ही याद आता है। हमने कहना ही तो एक काम, दिन भर अपना काम कीजिए, पर एक फोन बिना काम कीजिए। और 365 दिन बाद आपके जितना प्यारा शख्स दुनिया में कोई नहीं होगा। हर आदमी आपको आके मिलेगा कि यार किसने मुझे बिना काम फोन किया था। ती समस्या नाहीशी होईल, कारण प्रत्येक समस्या तिचं समाधान घेऊनच येते। या कार्यक्रमात यंग इंडिया बिझनेस क्लबचे अध्यक्ष दर्शन भूत, सचिन प्रसाद मोरे, कोषाध्यक्ष अर्चित जाजोदिया, समाजसेवी चंद्रकुमार जाजोदिया आणि विविध मान्यवरांची उपस्थिती होती। कार्यक्रमाच्या प्रारंभी अतिथींना भगवान रामांची नवनिर्मित मूर्ती भेट देऊन सन्मान करण्यात आला। यंग इंडिया बिजनेस क्लब द्वारा, जिसके प्रधान कार्यालय अकोला में है और जिसके फाउंडर जो है देवेंद्र जी अग्रवाल, और इसके जो अध्यक्ष है वो आदरणीय रमाकांत जी खेतान, इनके सहयोग से आज अमरावती में यंग इंडिया बिजनेस के द्वारा एक बहुत ही शानदार कार्यक्रम लिया गया। एक शानदार शांतिबाई करके इनकी वीडियो आते हैं, शांतिलाल जी गोलेछा या शांतिलाल जी जैन के नाम से जिनको हम जानते हैं, वो लोगों को उनके वीडियो इतने अधिक पॉपुलर है कि एक वीडियो 1 करोड़ 2 करोड़ 3 करोड़ 5 करोड़ और कुछ तो 7-7 करोड़ लोगों ने देखे हैं। ऐसे शांतिबाई आज हमारे यहाँ पधारी। बड़े अमरावती नगरी का सौभाग्य है कि यहाँ आके उन्होंने जीवन के कुछ ऐसे अनुभव बताए, ऐसी सीखें हमें दी कि अगर हम उसमें से 2-4 चीज़ 1-2 चीज़ भी पकड़ ले हुए हमारे जीवन में तो हमारा जीवन सफल हो जाए। मैं ऐसे शानदार आयोजन के लिए
पूरी वाईबीज यंग इंडिया क्लब के हमारे सभी पदाधिकारी सबका अभिनंदन करता हूँ, अमरावती की जनता का जिन्होंने इसमें सहयोग दिया, और विशेषकर हमारी भूत जी और बाकी पूरी टीम उनकी सबने इसके लिए अथक परिश्रम करके इस कार्यक्रम को यशस्वी बनाया, और विशेषकर हमारे पत्रकार भाइयों ने पूरा इसमें मदद देकर हमारे को इस कार्यक्रम को घर घर तक पहुंचाया। धन्यवाद। अमरावतीत शनिवारपासून सुरू झालेलं भव्य आणि दिव्य असं निशुल्क महायोग शिबिर हे शहरात चर्चेचं केंद्र बनलं आहे। सकाळी पहाटेपासूनच हजारो नागरिकांनी या शिबिरात सहभागी होत योग साधनेचा अमृतानुभव घेतला आहे। पतंजली योगपीठाचे परम शिष्य आणि भारताचे केंद्रीय प्रभारी स्वामी परमार्थदेव महाराज यांच्या योग मार्गदर्शनाखाली हे शिबिर पार पडले आहे। श्री शिवाजी शारीरिक शिक्षण महाविद्यालय पंचवटी येथे हे योग शिबिर सुरू झालं असून 9 नोव्हेंबर रोजी संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन येथे योग महासंमेलन होणार आहे। अमरावती शहरात 8 नोव्हेंबर रोजी सकाळी 5 वाजल्यापासून सुरू झालेलं भव्य आणि दिव्य निशुल्क इंटिग्रेटेड महायोग शिबिर हा एक अनोखा आध्यात्मिक सोहळा ठरला। या शिबिरात पतंजली योगपीठाचे परमशिष्य आणि भारताचे केंद्रीय प्रभारी स्वामी परमार्थदेव महाराज यांनी उपस्थित साधकांना योगाचे योग्य मार्गदर्शन दिले। अमरावतीतील श्री शिवाजी शारीरिक शिक्षण महाविद्यालय पंचवटी येथे आयोजित या शिबिरात पहाटेपासूनच हजारो नागरिकांनी सहभाग घेतला। उद्घाटन प्रसंगी मोटिवेशनल स्पीकर शांतीलाल जैन प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते। कार्यक्रमाचे आयोजन चंद्रकुमार जाजुदिया यांनी केले असून सह आयोजक म्हणून नानकराम नेबनावनी यांनी परिश्रम घेतले। यावेळी पतंजलीचे प्रांत संरक्षक राव यशपाल आर्य, भारत स्वाभिमानचे राज्य प्रभारी दिनेश राठोड, जिल्हा प्रभारी योगेश राठी, किसान पंचायतचे रतिलाल सातपुते, युवा भारतचे अक्षय धानोरकर, राज्यस्तरीय सदस्य सुधीर असतकर आणि जनसंपर्क अधिकारी नरेंद्र महानाग उपस्थित होते। या शिबिरासाठी जिल्ह्यातील सर्व योग शिक्षक, योग शिक्षिका आणि योग साधकांनी मोठ्या प्रमाणावर प्रचार व प्रसाराचे कार्य केले। अमरावतीकरांनी दाखवलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे हे शिबिर अत्यंत यशस्वी ठरले। रविवार 9 नोव्हेंबर रोजी सकाळी संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन मुळशी रोड अमरावती येथे भव्य योग महासंमेलनाचे आयोजन करण्यात आले असून यावेळी विविध मान्यवर उपस्थित राहणार आहेत। या महाउत्सवात सर्व नागरिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे। अमरावती अंबा नगरी बहुत यशस्वी है, संतों की नगरी है। योग ऋषि परम पूज्य गुरुदेव जी महाराज ने योग, आयुर्वेद और स्वदेशी की परंपरा को, अपनी सनातन पुरातन परंपरा को देश और दुनिया तक पहुंचाया है। इसी ध्येय को लेकर के हम यहाँ पर 2 दिवसीय बड़ा कार्यक्रम और कल महासम्मेलन कार्यकर्ताओं का करेंगे। उसका एक ही उद्देश्य है कि पूरा महाराष्ट्र पूर्व और यह अंबा नगरी पूरे जिले में योग घर घर पहुँचे, आयुर्वेद घर घर पहुँचे और स्वदेशी घर घर पहुँचे। क्योंकि भारत के यशस्वी प्रधानमंत्री भी कहते हैं कि भारत को यदि हमको आत्मनिर्भर बनाना है, स्वावलंबी बनाना है, तो स्वदेशी का पालन करना पड़ेगा। स्वदेशी अपनाओ, राष्ट्र बचाओ, इस अभियान को लेकर के और तन मन जीवन को कैसे हम स्वस्थ बनाएं। आज छोटे छोटे बच्चों को इतनी बड़ी समस्याएं हो रही हैं, उनको रोग हो रहे हैं जिनका मॉडर्न मेडिकल साइंस में कोई उपचार नहीं है। छोटे छोटे बच्चों को टाइप 1 डायबिटीज, उनको SLE, उनको ऑटिज्म, उनको हार्ट की समस्या, उनको किडनी की समस्या हो रही है, बड़ों को हो रही है। उपाय क्या है? उपाय एक ही है कि हम नैसर्गिक जीवन पद्धति, अपनी जो भारतीय चिकित्सा पद्धति है, योग इज द कंप्लीट साइंस, ऑक्सीजन इज द नैनो मेडिसिन। हम योग को अपनाएंगे, अपनी दिनचर्या अच्छी बनाएंगे, आहार विचार व्यवहार को अच्छा करेंगे, तो तन मन और वतन से हम स्वस्थ रहेंगे। क्योंकि हमारा आहार हमारा उपचार है, हमारा विचार हमारा उपचार है। आज रोगों का इतना ज़्यादा विस्तार हो रहा है, उसका एक ही कारण है, अपने आहार विचार व्यवहार पर हमारा कंट्रोल नहीं है, आउट ऑफ कंट्रोल है। अपनी रचना पर हमारा कंट्रोल नहीं, अपनी वासना पर हमारा कंट्रोल नहीं। हमारी जो संस्कृति थी, जो हमारी परंपरा थी, उसको हम भूलते जा रहे हैं। इसलिए हमारा घर परिवार भी टूट रहा है, समाज टूट रहा है। तो एक बड़े ध्येय के साथ इस कार्यक्रम का आयोजन किया गया है कि हम एक बने, नेक बने। हम भगवान की संतान हैं, ऋषियों की संतान हैं, हम जन्म से महान हैं, हम सब एक हैं, हम भारतीय हैं और हमारा स्वास्थ्य हमारा जन्म सिद्ध अधिकार है। इसको हमको पाना है और स्वस्थ घर परिवार समाज बनाना है। और एक सेब का सेवन जो करता है, कभी पेट के रोग उसको होते नहीं है। एक अनार
100 बीमार, ऐसा लोग बोलते हैं ना। ये मतलब ऐसा नहीं कि एक अनार खाए 100 बीमार हो गए, इसका मतलब ये है कि एक अनार खाएंगे तो 100 प्रकार की बीमारी आपको नहीं होगी। इतना जबरदस्त है। कैसे खाना है उसको? अनार को छीला, उसके बीज को चबाया, जो रस आया उसको अंदर ले गए, जो बीज बचा उसको बाहर कर दिया। ऐसा तरीका होना चाहिए। फिर कई लोग बोलते हैं हम अनार का जूस पी लें, क्या ना, जूस से नहीं, आपको रोज थोड़ा थोड़ा उसको चबाना है और चबा करके खाना है। अपने भोजन में, अपने खाने पीने में 99 क्या 100% आप कम कर दीजिए ये व्हाइट पॉइजन। व्हाइट पॉइजन क्या है? सफेद नमक, मैदा और चीनी, इनका प्रयोग कभी मत करिए। अब करना पड़े तो कभी कभार कर लीजिए, ना करें तो अच्छा है। फिर क्या करें? गुड़ का, शक्कर का, खांड का, शहद का प्रयोग करें। और आपको मोटे अनाज का प्रयोग करना है, मिलेट्स का प्रयोग करना है, जो आपके पेट को साफ रखे और डायबिटीज को होने ना दे। सफेद चावल का भी सेवन ना करें, कम करें, अगर करते हैं तो बहुत कम करिए, ये भी बहुत जो है घातक है। और प्रयास ये करें ऑर्गेनिक खेती करें, ऑर्गेनिक आप फल फूल का, आप सब्जियों का प्रयोग करें। इसके विषय में कल और हम चर्चा करेंगे, कैसे अपने आप को स्वस्थ बनाएं। एक दो बात और मैं बोल देता हूं, मेरे साथ सभी बोलिए, एक भुक्तम सदा आरोग्यम, एक भुक्तम सदा आरोग्यम, द्विभुक्तम बलवर्धनम, द्विभुक्तम बलवर्धनम, त्रिभुक्तम सदा रोगम, त्रिभुक्तम सदा रोगम, चतुर्भुक्तम तुमारकम, चतुर्भुक्तम तुमारकम। इसका मतलब क्या है? एक बार खाए योगी, बोलो, 2 बार खाए भोगी, 3 बार खाए रोगी, और जो 4 बार जो खाए वो क्या होगा? उसकी हालत खस्ता होगी, जल्दी राम नाम सत्य होगा उसका। तो क्या करना है? एक भुक्त बनिए या आप 2 भुक्त बनिए। 2 बार से ज्यादा खाना नहीं है। अगर स्वस्थ रहना चाहते हैं तो आप 1 बार खाइए, अगर बहुत सेवा करते, बहुत परिश्रम करते तो 2 बार खाइए, इससे ज्यादा नहीं खाना। और सलाद का प्रयोग ज्यादा करिए और मोटे अनाज का प्रयोग करिए, इससे आपको असीम सामर्थ्य मिलेगा। रोगों का कारण क्या है? अनहेल्दी थिंकिंग। छोड़ते हुए श्वासों को नीचे, भरते हुए ऊपर, ऐसे क्लॉकवाइज एंटी क्लॉकवाइज ऐसे अभ्यास करना, और पूरा शरीर इससे आपका ऊर्जा से भर जाएगा, उत्साह से भर जाएगा। अब इतने प्रकार के अभ्यास करेंगे तो बताओ बीमार होंगे क्या? सुबह सुबह इतने अभ्यास करेंगे तो कोई भी बीमार नहीं होगा, लाचार नहीं होगा, बेचारा नहीं बनेगा, वह अपने जीवन और जगत के कल्याण के लिए कार्य करेगा। ऐसे अभ्यास करना। चलिए अगला अभ्यास, दोनों हाथों को ऐसे, ये अभ्यास आगे पीछे से, तो और फिर थोड़ा सा अभ्यास ऐसे, ये तो आपके भुजाओं के लिए बहुत अच्छा है। नहीं तो सर्वाइकल हो जाता है, किसी को शोल्डर की समस्याएं हो जाती हैं ऐसे। तो कभी आपके कंधे में, कभी आपकी पीठ में कोई समस्या ना हो, कभी गर्दन में कोई समस्या ना हो, इसलिए रोज ऐसे अभ्यास करना है। गहरे गहरे श्वासों के साथ, तीव्रता से भी और मंद गति से भी ऐसे। चलिए अगला अभ्यास, दोनों हाथों को ऐसे रखिए और गहरे श्वासों के साथ ऊर्ध्व ताड़ासन, दोनों पैरों को पास में रखिए और पंजे के बल ऐसे खड़े हो जाएंगे। श्वासों को छोड़ते हुए धीरे धीरे नीचे ऐसे। स्वाध्यायस्तप आर्जवम् अहिंसा सत्यम अक्रोधः
त्यागः शान्तिरपैशुनम् दया भूतेष्वलोलुप्त्वम् मार्दवं ह्रीरचापलम् तेजः क्षमा धृति शौचम् अद्रोहो नातिमानिता भवन्ति सम्पदं दैवीम् अभिजातस्य भारत अभिजातस्य भारत। ये दैवी संपत्ति के श्लोक सबको आना चाहिए, बच्चों को भी, बड़ों को भी, और फिर वैसा ही जीना है। आइए सभी खड़े हो जाइए और अब अभ्यास करेंगे यौगिक जॉगिंग के, सूर्य नमस्कार के, जो हमारे सर्दी को भी, जिनको थोड़ी सा एक सांस में एक अभ्यास, ऐसे घुटनों के लिए बहुत अच्छा अभ्यास है। ये आपके मेरुदंड के लिए बहुत अच्छा अभ्यास है, रिलैक्स होने के लिए अच्छा अभ्यास है। धीरे धीरे ऐसे रिलैक्स हो जाते हैं। और जिनको अर्थराइटिस से जोड़ों का दर्द है, उनको धीरे धीरे अभ्यास जरूर करना चाहिए। याद रखना, अगर आपने लापरवाही की तो शरीर अकड़ जाता है, बिल्कुल जकड़ जाता है और इतनी समस्याएं हो जाती हैं। 80 प्रकार के वात रोग होते। कितने प्रकार के? 80 प्रकार के। अलग अलग प्रकार से वायु प्रकोपित होता है, वात प्रकोपित हो जाता है और शरीर बिल्कुल एंड बैंड हो जाते, अंगुलियां टेढ़ी हो जाती हैं, शरीर टेढ़ा हो जाता है, चल नहीं पाते, घुटने पैर बिल्कुल डिसबैलेंस हो जाते हैं। तो बैलेंस में रखने के लिए अपने आप को रोज कुछ आसनों का अभ्यास जरूर करना है। जो करेगा आसन वही करेगा शासन। अपने आप में भी शासन और बाहर भी शासन। अनुशासन के साथ आसन करिए। अब लोगों ने आसन करना छोड़ दिया, राशन भरपूर उठाते हैं, राशन उठाते आसन करते नहीं, इसलिए बीमार पड़ते हैं। तो आसन रोज करो। ऐसे ये भुजंगासन की 4 अभ्यास। गहरे श्वास भरिए, ऐसे थोड़ा होल्ड करिए, ऐसे थोड़ा होल्ड करेंगे, श्वासों को छोड़ते हुए धीरे धीरे नीचे, ऐसे लगातार, ऐसे 2, 4, 10 बार का अभ्यास, फिर 25 बार, 50 बार, 100 बार का अभ्यास। ये पहला अभ्यास हो गया। और फिर इसी में तिर्यक भुजंगासन। धीरे से दाहिनी ओर से अपने पैर की एड़ियों को देखने का प्रयत्न करिए, फिर वापस, और फिर दूसरी ओर से ऐसे बाईं ओर से दाहिनी पैर की एड़ी को देखिए, वापस। फिर तीसरा अभ्यास, दोनों हाथों को उठा लीजिए, ऐसे दोनों हाथों को उठा करके थोड़ा सा होल्ड करेंगे, छाती सही उठेगी, वापस। फिर बाईं हथेली सामने, उसके ऊपर दाहिनी हथेली, गहरे सांस भर करके ऐसे पूर्ण सजग होकर के ऐसा सांसों को छोड़ते नीचे, सांसों को भरते ऊपर, ऐसे पूरा पूर्ण भुजंगासन। धीरे धीरे ऐसे कम से कम 10-20 बार का अभ्यास जरूर कर लीजिए। इससे मोटापा भी कम होगा, इससे हार्ट, इससे लंग्स आपके अच्छे रहेंगे, भुजाएं मजबूत होगी और स्पाइनल कोड की समस्याएं कभी नहीं होंगी, स्पॉन्डिलाइटिस, सर्वाइकल, सियाटिका की समस्याएं कभी नहीं होंगी। ऐसे तो ऐसे रोज करना। और कितना करना है रोज? 100 बार। कितने बार? कि 100 बार तो कम है, आपकी आवश्यकता के अनुसार 200 बार, 500 बार भी करना है। तो चलिए 25 बार तो मेरे साथ आज करेंगे, ठीक है? फिर 25 बार कल करेंगे, 50 बार हो जाएगा, फिर बढ़ाएंगे 100 बार तो हो जाएगा। चलिए दोनों हाथों को साइड में करिए और रुकना नहीं, 25 से कम नहीं करना, आपको आपकी कसम। हाँ, पतंजलि योगपीठ हरिद्वार अमरावती जिले की ओर से और भी विविध जिले इसमें शामिल है। यहाँ आप देख रहे हैं सुबह सुबह 5 बजे से लोग आए हुए हैं। इतनी बड़ी संख्या में सुबह सुबह 5 बजे लोग स्वास्थ्य लाभ लेने के लिए पधारे हुए हैं। हमारे जो परम
पूजनीय स्वामी रामदेव जी है, उनके जो परम शिष्य है परमार्थ देव जी, वो इस योग प्राणायाम की कक्षा के माध्यम से लोगों को स्वास्थ्य का लाभ करवा रहे। मैं आप सबसे निवेदन करूंगा, जो लोग आज नहीं आ पाए कल अवश्य पधारे। हमारा समय 5:30 से सुबह 8 बजे तक। धन्यवाद। वो अपने शहर को योग युक्त करना है, रोग मुक्त करना है, तो एक अभियान यहाँ से पूरे महाराष्ट्र और पूरे देश तक गूंजना चाहिए। मेरे साथ बोलिए, योग युक्त अंबा नगरी, रोग मुक्त अंबा नगरी। तो देखो, योग युक्त रहेगा तो रोग मुक्त रहेगा। यह सारा नगर, सारा शहर, पूरा ये नगरी योग युक्त बनाना है, ऐसा संकल्प करना है। और इस संकल्प के साथ कोई विकल्प नहीं, हमारे जीवन में विकल्प रहित संकल्प होना चाहिए। और उसके लिए अखंड प्रचंड पुरुषार्थ करना है। अखंड प्रचंड पुरुषार्थ करिए। अखंड प्रचंड पुरुषार्थ से ही योग से क्या होता है, वो आज पतंजलि योगपीठ को, भारत स्वाभिमान और पूरे जो हमारा संगठन है, जो संस्थान है, देश और दुनिया के लिए एक उदाहरण है। परम पूज्य गुरुदेव जी महाराज देश और दुनिया के लिए उदाहरण है कि योग करने से होता क्या है। योग करने से वो होता है जो आप कभी कल्पना नहीं कर सकते। योग करने और कराने से योग ऋषि स्वामी रामदेव जी महाराज जैसा व्यक्तित्व उत्पन्न हो जाता है। योग करने और कराने से पतंजलि योगपीठ और संगठन संस्थान खड़ा हो जाता है, जो देश और दुनिया के लिए उदाहरण बन जाता है। इसलिए आप योग करेंगे, कराएंगे तो जो चाहेंगे वो बन जाएंगे, जो चाहेंगे वो हो जाएगा। ऐसा सामर्थ्य आपको मिल जाएगा। तो ऐसे गहरे गहरे श्वासों के साथ एक एक अभ्यास को, शरीर के एक एक अंगों को धीरे धीरे ऐसे अभ्यास करिए। ऐसे कंधे के लिए, जिनको स्पॉन्डिलाइटिस, सर्वाइकल साइड का, और उत्सव है, ये योगोत्सव है। इससे पूरे अंबा नगरी, पूरे यह अमरावती और पूरे महाराष्ट्र में इससे ऊर्जा जाने वाली, पूरे देश में ऊर्जा जाने वाली है। ऐसे आप सब योगी भाई बहन यहाँ उपस्थित हैं, आप सबका भी जोरदार अभिनंदन करिए। ब्रह्म मुहूर्त में उठ करके योग का, अध्यात्म का जब हम जीवन में आधान करते हैं तो जीवन हमारे योग यज्ञ और हमारी जो प्राकृतिक चिकित्सा है, जो हमारी नैसर्गिक चिकित्सा पद्धति है, उससे हम संपूर्ण आरोग्यता प्राप्त करते हैं। जब युवा युवतियां, जब नौजवान और बड़े बुजुर्ग मिलकर के एक ध्येय के साथ, एक भाव, एक चाव के साथ जीवन को जीते हैं, क्योंकि महाराष्ट्र तालियों का खूब असर एक साथ ऐसे। ऐसे तेजी से और पूरे आधे घंटे का ध्यान का अभ्यास करें। ऋषि चेतना से युक्त होकर के, उच्च भाव चेतना से युक्त होकर के, गुरु चेतना से युक्त होकर के जीवन में किसी प्रकार का दुख दारिद्र्य ना आए। धीरे धीरे दोनों हाथों को ऊपर उठाइए, आपस में घर्षण करिए। ऐसे गहरे श्वासों के साथ अभ्यास जो किया है, अब ऐसे पूरे हथेली को, गरम गरम हथेली को पूरे चेहरे पर स्पर्श करिए। आंखों को धीरे से खोलिए और गहरे गहरे श्वासों के साथ गर्दन को ऊपर करिए, श्वासों को छोड़ते हुए नीचे करिए। ऐसे नित्य प्रति पूर्ण सजग सावधान होकर के अभ्यास करना है। ऐसे लगातार वात पित्त कफ हमारा आदि और व्याधि से हम बचे, वात पित्त कफ हमारा प्रकोपित न हो, हमेशा स्वस्थ रहें, मस्त रहें, व्यस्त रहें और आत्मस्थ रहे। ऐसे लगातार अभ्यास करना और अपनी सनातन पुरातन वैदिक परंपरा को, अपनी ऋषि परंपरा को जनता को आह्वान करें। जो परम पूज्य योग ऋषि स्वामी जी महाराज के चरणों में कोटि कोटि वंदन। 8 और 9 नवंबर को यहाँ पे भव्य इंटीग्रेटेड योग शिविर हो रहा है और आप देख रहे हैं इस प्रातः के समय में काफी लोग यहाँ पे योग कर रहे हैं
परम पूज्य योग ऋषि के अनुयायी मुख्य केंद्रीय प्रभारी डॉक्टर परमार्थ देव जी, पूज्य परमार्थ देव जी महाराज योग का सभी को लाभ दे रहे हैं और इस आरोग्य योग के माध्यम से सभी का आरोग्य ठीक करने के लिए अमरावती आए हैं। और मैं चाहूँगा कि अमरावती वासियों ने इस 2 दिवसीय का लाभ ले। पहला दिन की गर्दी आप देख ही रहे हो और दूसरा दिन जो है वो कल रविवार को हम सभी को उपस्थित रह के यहाँ का यह आयोजन, अमरावती का जो आयोजन है अविस्मरणीय और अभिभूत बताना है। यही मैं अपेक्षा करता हूँ कि आप भी हिस्सा बनिए। योग से आरोग्य घर घर की ओर, हर घर में योग होएगा तो अपना बीमारियों का जो ये है वो सब बच जाएगा, दवाइयों का खर्चा बचेगा। तो अतः मैं इतना ही बोलूँगा कि इस कार्यक्रम का लाभ सभी अमरावती वालों ने लेना और योग से आरोग्य ठीक करना है। धन्यवाद। ओम। हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या ऑडिटोरियम हॉलमध्ये एक खास क्षण पाहायला मिळालाय। इंडियन वुमन्स क्रिकेट टीमचे परफॉर्मन्स ॲनालिस्ट अनिरुद्ध देशपांडे यांच्या सन्मानार्थ एक भव्य स्वागत समारंभ आयोजित करण्यात आला होता। अमरावतीच्या या तरुणाने राष्ट्रीय पातळीवर मिळवलेले यश पाहून संपूर्ण शहरात अभिमानाची भावना व्यक्त होत आहे। HUPMच्या ऑडिटोरियम हॉलमध्ये इंडियन वुमेन्स क्रिकेट टीमचे परफॉर्मन्स अनालिस्टिक अनिरुद्ध देशपांडे यांचा स्वागत सत्काराचा भव्य सोहळा पार पडला। इंडियन वुमेन्स टीमच्या आगामी विनिंगसाठी त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या। या सोहळ्यात विशेष अतिथी म्हणून ॲडव्होकेट प्रशांत देशपांडे उपस्थित होते। सोबतच अनिरुद्ध देशपांडे यांचे आई वडीलही या अभिमानाच्या क्षणाचे साक्षीदार बनले। विशेष म्हणजे अनिरुद्ध देशपांडे यांचे प्रशिक्षक प्राध्यापक दीनानाथ नवाथे यांनीच हा सत्कार समारंभ आयोजित केला होता। कार्यक्रमात अनिरुद्ध यांच्या चाइल्डहुड क्रिकेट जर्नीपासून ते इंडियन वुमेन्स टीम परफॉर्मन्स अनालिस्टिक या पदापर्यंतच्या यशस्वी प्रवासाचा आढावा घेण्यात आला। या कार्यक्रमात जवळपास 200 ते 300 लोक उपस्थित होते। यामध्ये क्रिकेटचे ज्युनियर प्लेयर्स, काही प्राचार्य आणि प्लेयर्सचे पालक देखील सहभागी झाले होते। अनिरुद्ध देशपांडे यांनी आपल्या प्रॅक्टिस दरम्यानच्या जुन्या आठवणी सर्वांसमोर शेअर केल्या आणि नव्या पिढीतील क्रिकेटर्सचा उत्साह वाढविला। त्यांच्या बोलण्यातून एकच संदेश स्पष्ट झाला, स्वप्न मोठी ठेवा आणि त्यासाठी मेहनत घ्या। यहाँ पे कहीं तो भी आना चाहिए। वहाँ से मैंने जर्नी स्टार्ट की। सर ने जैसे बताया, मेरे पहले कोच नवाते सर और मेरे भागवत सर भी यहाँ पे मौजूद है। 1 साल तक मैंने बैट नहीं पकड़ा था। 1 साल तक सिर्फ और सिर्फ फील्डिंग किया था। जब तक हमारी फील्डिंग स्ट्रांग नहीं हुई थी, जब हम पूछने गए कि सर कौन सा बैट हमने परचेस करना चाहिए, तो हमें स्ट्रेंज रिप्लाई आया कि चुपचाप अपने फील्डिंग पे ध्यान दो, उसके बाद हम बैट का देखेंगे। सो डिसिप्लिन का जो पार्ट आया। अच्छा, आप सब लोगों को पता है यहाँ पे लिखा है हॉर्न मना है, राइट? मैं आज भी आता हूँ तो ऑटोमेटिकली मेरे हाथ सिर्फ एक तो एक्सीलेटर पे रहते हैं या फिर स्टेयरिंग पे रहते हैं। सो लाइफ की जो 3 इंपॉर्टेंट चीज़ें, डिसिप्लिन, डेडिकेशन एंड डिटर्मिनेशन, वो तीनों चीज़ मुझे यहीं से मिली। जब क्रिकेट स्टार्ट किया अंडर 14 और अंडर 16 का मैं अमरावती डिस्ट्रिक्ट था, बट अगेन जैसे सर ने बताया अगेंस्ट कुछ अप डाउन्स हुए और उसके समय एक थॉट आया माइंड में गिव अप करने का कि लेट्स गिव अप। और जैसे बाकी लोगों का एम रहता है टीचर बनना, बैंकर बनना, IT इंडस्ट्री में जाना, तो एक 3-4 थॉट्स वो भी आए माइंड में। बट नवाते सर, उनका मार्गदर्शन हमेशा साथ में रहा। मुंबईकडे निघालेल्या बंजारा ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात झाला आहे। कासोडा फाट्याजवळ सिमेंट टँकरने ट्रॅव्हल्सला जोरदार धडक दिल्याने ही दुर्घटना घडली आहे। या अपघातात एकूण 4 जण जखमी झाले असून अपघातानंतर गुंज रस्त्यावर वाहतुकीचा ताण निर्माण झाला। पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत केली आहे। मुंबईकडे निघालेल्या बंजारा ट्रॅव्हल्सला कासोडा फाट्याजवळ मोठा अपघात झाला। विरुद्ध दिशेने येणाऱ्या सिमेंट ट्रॅक्टरने ट्रॅव्हल्सला समोरून जोरदार धडक दिल्याने ही दुर्घटना घडली। घटनेचा जोर एवढा प्रचंड होता की ट्रॅव्हल्सचा पुढील भाग पूर्णपणे चिरडला गेला। अपघातात ट्रॅव्हल्स चालक, एक महिला प्रवासी आणि ट्रॅक्टर चालकासह 4 जण गंभीर जखमी झालेत। स्थानिक नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत जखमींना रुग्णालयात दाखल केले। या अपघातामुळे गुंज रस्त्यावर वाहतुकीचा मोठा ताण निर्माण झाला होता। वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला। वाहतूक शाखेचे प्रमुख निलेश शेंबडे यांनी घटनास्थळी धाव घेत स्वतः वाहतूक नियंत्रणात आणली। दरम्यान पोलिसांनी अपघात स्थळाचा पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे।
नागपूर जिल्ह्यातील देवलापार पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे। करवाही गावात बेकायदेशीर गांजाच्या लागवडीचा पर्दाफाश झाला असून एक आरोपी अटकेत घेतला आहे। देवलापार तहसील अंतर्गत येणाऱ्या कारवाही गावात पोलिसांनी बेकायदेशीर गांजाच्या लागवडीविरुद्ध मोठी कारवाई केली आहे। करवाही गावातील रहिवासी नंदकिशोर वासुदेव कोकोडे हा आपल्या घरामागील बागेत गांजाची लागवड करीत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली। मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी घटनास्थळी छापा टाकून 6 गांजाची झाडे जप्त केली आहे। जप्त केलेल्या रोपांचे वजन 25 किलो 260 ग्रॅम असून त्याची बाजारभाव किंमत सुमारे 75,780 रुपये इतकी असल्याचे समजते आहे। या कारवाईचे मार्गदर्शन रामटेक उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश बरकते यांनी केलेत। या कारवाई दरम्यान पोलीस निरीक्षक नारायण तुरकुंडे, PSI अमोल तांबे आणि पोलीस पथक उपस्थित होते। आरोपी विरुद्ध NDPS कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे। नागपूरच्या मरीन नगर परिसरात पुन्हा एकदा कुख्यात बदमाश अशफाक खानने दहशत माजवली आहे। नुकताच कारागृहातून सुटलेला हा आरोपी काही दिवसातच पुन्हा गुन्हेगारी वर्तुळात परतला आहे। स्थानिक मताच्या घटनेत त्याने नागरिकांवर हल्ला करत तोडफोडही केली आहे। ही संपूर्ण घटना CCTV कॅमेऱ्यात कैद झाली असून पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपीला अटक केली आहे। सीताबर्डी पोलिसांनी परिसरातील दहशत कमी करण्याकरिता आरोपीकडनं नागरिकांची माफी मागायला लावली आहे। मरियमनगर परिसरात काही दिवसांपूर्वी झालेल्या वादाच्या घटनेत कुख्यात गुन्हेगार अशफाक खान पुन्हा एकदा चर्चेत आला आहे। मिळालेल्या माहितीनुसार अशफाक खान काही दिवसांपूर्वी MDPA अंतर्गत शिक्षा भोगून कारागृहातून सुटला होता, मात्र सुटताच त्याने पुन्हा गुन्हेगारी मार्ग धरलाय। वाद मिटवण्यासाठी आलेल्या नागरिकांशीही त्याने मारहाण केली, तसेच परिसरात तोडफोड केली। या घटनेचा व्हिडिओ जवळच्या CCTV कॅमेऱ्यात स्पष्टपणे कैद झाला आहे। सीताबर्डी पोलिसांनी तातडीने कारवाई करत अशफाक खानला ताब्यात घेतले। परिसरात त्याची दहशत असल्याने पोलिसांनी विशेष पुढाकार घेत आरोपीकडून स्थानिक नागरिकांची माफीही मागवायला लावली आहे। पोलिसांनी या घटनेचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे, तसेच CCTV फुटेजमधून आरोपीच्या इतर गुन्ह्यांचीही छाननी केली जात आहे। कत्तल करण्याच्या उद्देशाने डांबून ठेवलेले तब्बल 10 गोवंश मुक्त करण्यात आले आहेत। मालेगाव आणि नांदगाव पोलिसांच्या संयुक्त कारवाईमुळे ही मोठी कारवाई शक्य झाली आहे। गोवंश तस्करीवर पोलिसांचा हा धडक छापा सध्या संपूर्ण परिसरात चर्चेचा विषय ठरला आहे। नांदगाव शहरातील छत्रपती संभाजीनगर रोडवरील रेल्वे गेटजवळ नवी वस्ती परिसरात झाडाझुडपांच्या आडोशात कत्तल करण्याच्या उद्देशाने डांबून ठेवलेले 10 गोवंश आढळून आले। मालेगाव ग्रामीण पोलीस उप अधीक्षक तेजबीर सिंग सिंधू यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे मालेगाव आणि नांदगाव पोलिसांनी संयुक्त छापा टाकून या गोवंशांना मुक्त केले। या प्रकरणी नांदगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम 1976 सुधारित 2025च्या कलम 5(ब) अंतर्गत संशयित आरोपी आरिफ कुरेशी याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय। सध्या या प्रकरणाचा तपास नांदगाव पोलिसांकडे सुरू आहे। दरम्यान या कारवाईनंतर परिसरात खळबळ उडाली असून गोवंश तस्करीच्या या साखळीवर पोलिसांचा हा धडक छापा मोठा धक्का मानला जातोय। स्थानिक नागरिकांनीही पोलिसांच्या या तत्पर कारवाईचं कौतुक केलं असून एकच प्रश्न उपस्थित होतोय की या कत्तलखोर साखळीचा शेवट नेमका कधी होणार। प्राणीन फाउंडेशन संस्थापक हिंदू शहरी वीरांगना नेहाबेन पटेल इनके माध्यम से और गुरुवार संजय जी काका शर्मा इनके आशीर्वाद से और गोरक्षक युवा सेना नेता आविष्कार भाई जी भूसे इनके सहकार्य से और एडिशनल SP तेजबीर संधू साहब इनका जो गो स्क्वाड है सचिन भैया और LCB के PI साहब और स्थानिक पुलिस स्टेशन नांदगांव की मदद, साथ साथ प्राणीन फाउंडेशन जायखेड़ा, वडगांव, मालेगांव, नामपुर और पोखरी के गोरक्षक भाई और साथ साथ विश्व हिंदू परिषद बजरंग दल के हमारे नांदगांव के जाबाज गोरक्षकों को एक नांदगांव में मोहल्ले में 10 गोवंश पकड़ने में कामयाबी हासिल हुई है। इस कार्रवाई के लिए प्राणी कल्याण अधिकारी ललित मौली गोरस खुद वो भी आए हैं। आज 10 गोवंश ये बच्चा के अभी सागर सूर्यवंशी मुंगसा गौशाला के लिए पालन पोषण के लिए भेज रहे हैं।
अमरावतीच्या मध्यवर्ती गांधी चौक परिसरात शुक्रवारी रात्री चोरट्यांनी जयस्वाल यांच्या बियर शॉपीचं शटर फोडून आत प्रवेश करत त्यांनी रोकड आणि काही सामान चोरून नेल्याची माहिती मिळाली आहे। सकाळी शेजारच्या दुकानदाराला फोडलेलं दुकान दिसताच त्याने लगेच मालकाला कळवलं। पोलीस आणि शॉन पथकाने घटनास्थळी धाव घेतली असून तपास सुरू आहे। गांधी चौक परिसरातील जयस्वाल यांची बियर शॉपी काल रात्री अज्ञात चोरट्यांनी फोडली आहे। ही घटना रात्री उशिराच्या सुमारास घडल्याचं प्राथमिक अंदाज आहे। दुसऱ्या दिवशी सकाळी शेजारच्या दुकानदाराने आपलं दुकान उघडताना शटर उघडं आणि तुटलेलं पाहिलं। त्याने तात्काळ मालक जयस्वाल यांना फोन करून माहिती दिली आहे। माहिती मिळताच पोलीस आणि श्वान पथक घटनास्थळी दाखल झालेत। दुकानाची पाहणी केली असता अंदाजे 27 ते 28 हजार रुपये रोकड आणि काही सामान चोरीला गेल्याचं समोर आलं आहे। या घटनेमुळे परिसरातील व्यापाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे। पोलिसांनी अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे। सीसीटीव्ही फुटेज तपासले जात असून चोरट्यांचा शोध सुरू आहे। गांधी चौकात रात्री गस्त कमी असल्याचीही चर्चा स्थानिकांमध्ये आहे। मी दिलीप तंबाखे, माझं दुकान बाजूला असून बाजूच्या शेजारच्या दुकानात चोरी झालेली असता मला कळले। मी जाळत असताना मला ते चिल्लर वगैरे बाहेर पडलेली दिसली। त्यामुळे मी त्यांना बिअर मालकांना बिअर शॉपीच्या मालकांना मी फोन करून बोलवलं। त्यानंतरची घटना मग मी इथला कर्मचारी आहे करण प्रकाश वानखडे। मला सकाळी मालकाचा फोन आला, मला कळलं का चोरी झाली करून। आल्यानंतर काय आढळलं, काय दिसलं? आल्यानंतर हे तुटलं दिसलं आणि सेटरचं ते पैसे कसे काय गेले, किती? 27-28 हजार रुपये चोरी गेली। पोलीस आयुक्त रवींद्र कुमार सिंगल यांच्या संकल्पनेतनं सुरू झालेल्या ऑपरेशन थंडर एकत्र येऊया, नशामुक्त समाज घडवूया या मोहिमेअंतर्गत नागपूर पोलिसांनी आणखी एक मोठी कारवाई केली आहे। अजनी पोलीस ठाण्याच्या चमूने 5 किलोहून अधिक गांजा जप्त करत 3 आरोपींना अटक केली आहे। ही कारवाई वसंतनगर परिसरातील धरती गणवीर यांच्या घरात भाड्याने राहणाऱ्या इसमावर करण्यात आली आहे। 5 नोव्हेंबर रोजी सायंकाळी अजनी पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार ओमकार बाराभाई यांना गुप्त माहिती मिळाली की राहुल पाटील नावाचा युवक आपल्या घरात गांजा ठेवून व्यवसाय करीत आहे। ही माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना देऊन पोलीस उपनिरीक्षक परमेश्वर आगासे यांच्या मार्गदर्शनात तात्काळ छापा टाकण्यात आला। वसंतनगर डगलस हॉस्टेल रोडवरील धरती गणवीर यांच्या घरात भाड्याने राहणाऱ्या राहुल पाटीलच्या घराची तपासणी करण्यात आली। तपासणी दरम्यान पोलिसांना 5 किलो 246 ग्रॅम गांजा असा 1,04,920 रुपयांचा अंमली पदार्थ आणि 10,000 रुपयांचा मोबाईल मिळून आला। तपासादरम्यान राहुल पाटीलने हा गांजा आपल्या साथीदारांकडून महेश वांड्रे आणि जय शिववंशी यांच्याकडून घेतल्याचे उघड केले। त्यानंतर पोलिसांनी तात्काळ दोघांनाही अटक केली। ही कार्यवाही वरिष्ठ पोलीस अधिकारी शिवाजीराव राठोड, रश्मिता राव आणि नरेंद्र हिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन चंद्र राजकुमार आणि त्यांच्या टीमने केली। या संपूर्ण कारवाई दरम्यान एनडीपीएस कायद्याचे सर्व नियम पाळण्यात आले असून आरोपींवर कलम 8 क 20(4), 20(2) ब अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सदर तपास अजनी पोलीस ठाण्याद्वारे सुरू करण्यात आला आहे। सर, आपल्या अजनी पोलीस स्टेशन अंतर्गत एक गांजाची कारवाई झाली आणि नेमकी किती किलो गांजा आणलाय, कोण आरोपी आहे, कुठून आणायचा, कुणाला विकायचा होता, काय पूर्ण माहिती? दिनांक 6/11/2025 रोजी डीबी पथकाचे जे अंमलदार आहेत त्यांना गोपनीय माहिती मिळाली की वसंतनगर येथे राहणारा एक व्यक्ती अवैधरित्या गांजाची साठवणूक करून ठेवलेली आहे। अशा गोपनीय माहितीवरून एनडीपीएस तरतुदींचे पालन करून माननीय वरिष्ठांना माहिती देऊन वरिष्ठांना माननीय पोलीस आयुक्त साहेब तसेच माननीय सहपोलीस आयुक्त शिवाजी राठोड साहेब तसेच माननीय पोलीस उपायुक्त श्रीमती रश्मिताराव सर आणि सहाय्यक पोलीस आयुक्त श्री नरेंद्र हिवरे सर यांना संपूर्ण या मिळालेल्या माहितीबाबतची माहिती देऊन त्यांचा लेखी आदेश घेऊन त्याप्रमाणे सदर ठिकाणी डीबी पथक आम्ही स्वतः व पंच फोटोग्राफरसह रेड केली असता राहुल राजेश पाटील राहणार वसंतनगर याच्याकडे 5 किलो 246 ग्राम अवैधरित्या साठवणूक केलेला गांजा मिळालेला आहे।
आणि तो जप्त करण्यात आलेला आहे. सदर कारवाई दरम्यान त्याला विचारपूस केली असता त्याने सांगितले की सदरचा गांजा त्याच्याकडे महेश दिलीप वांड्रे आणि त्याचप्रमाणे जय संपतलाल शिववंशी यांनी ठेवलेला आहे. तर सदर कारवाई दरम्यान एकूण 1,04,920 रुपयाचा गांजा जप्त करण्यात आला व पोलीस ठाणे अजनी येथे अपक्रमांक 583/25 कलम NDPS कलम 8(क)20(ब)(2)(ब) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि इतर तपास सुरू आहे. आणि इतर तपासामध्ये ज्या मूळ ठिकाणाहून यांनी गांजा आणलेला आहे तर ते सुद्धा आरोपी निष्पन्न होईल. तसेच नागपूरच्या जनतेला मला एक आवाहन करायचं आहे की माननीय पोलीस आयुक्त श्री रवींद्र कुमार सिंगल सरांनी ऑपरेशन थंडर जे राबविलेले आहे त्या अनुषंगाने पोलीस ठाणे अजनी हद्दीत कुठेही ड्रग्सची विक्री होत असल्यास आम्हाला माहिती द्यावी. आम्ही कोणत्याही प्रकारे त्यांच्यावर रेड करू आणि या ड्रग विक्रीला, गांजा विक्रीला किंवा अवैध NDPSच्या कोणत्याही नार्कोटिक्सच्या पदार्थांना विक्रीला प्रतिबंध घालू. तर याबाबत भीती बाळगायची कोणत्याही नागरिकांना गरज नाही आहे. आम्ही पूर्णपणे हा नशेचा कारोबार नष्ट करण्याची आमच्या वरिष्ठांच्या आदेशाप्रमाणे शपथ घेतलेली आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. सर, जे अटक आरोपी आहे यांचा काही पार्श्विक रेकॉर्ड समोर आलेला आहे का आणि यांनी विकण्याकरिताच नेमका आणला होता का काय? यामध्ये फक्त जय संपतलाल शिववंशी जो आहे त्याच्या विरुद्ध शरीराविरुद्धचे गुन्हे आहे. इतर 2 आरोपी विरुद्ध कोणत्याच प्रकारचे गुन्हे नाही आणि हे आरोपी टोळीमध्ये सदरचा गांजा रहाटेनगर टोळीमध्ये सदरचा गांजा विकणार असल्याची माहिती तपासाअंती मिळत आहे. गिट्टीखतान पोलीस ठाण्यातील एका घरफोडीचा गुन्हा फक्त काही दिवसात उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले आहे. सुमारे 14 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून दोघे तरुण आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. या प्रकरणात गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी गुप्त बातमीदारीच्या मदतीने केलेल्या तपासानंतर घरफोडीतील सोन्या चांदीचे दागिने, रोख रक्कम आणि मोबाईल असा मोठा ऐवज हस्तगत केला आहे. या कारवाईमुळे गिट्टीखतान परिसरातील घरफोडीच्या घटनांवर पोलिसांनी मोठा आळा घातला आहे. नागपूर शहरातील गिट्टीखतान पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक घरफोडीची घटना घडली होती. फिर्यादी मोहम्मद शोएब शेख आपल्या कुटुंबासह जायताडा येथे गेले असता अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराचे मागील दार तोडून आत प्रवेश केला. बेडरूम मधील लोखंडी अलमारी फोडून चोरट्यांनी सोन्या चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा तब्बल 21 लाखांहून अधिक किमतीचा मुद्देमाल चोरून नेला. गुन्हे शाखा डिटेक्शन आणि वाहन चोरी विरोधी पथकाने गुप्त माहितीदाराच्या मदतीने 2 तरुण आरोपींना अटक केली. रोहित राजेश बहेरिया वर्मा वय वर्ष 18 आणि कृष्णा उर्फ साहिल मायालाल जयस्वाल वय वर्ष 18 सखोल चौकशीत आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली असून त्यांच्या ताब्यातून मोठ्या प्रमाणात सोन्या चांदीचे दागिने, नगदी 9,33,000 रुपये आणि मोबाईल फोन जप्त करण्यात आलाय. एकूण जप्त मुद्देमालाची किंमत सुमारे 14,23,300 रुपये एवढी आहे. संबंधित आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास गिट्टीखतान पोलीस करीत आहेत. बुलढाण्याच्या मेहकर शहरात एका चिमुकलीच्या मृतदेहाशी संबंधित हृदयद्रावक घटना समोर आली आहे. तापाच्या आजाराने मृत झालेल्या 1.5 वर्षीय मुलीच्या अंत्यसंस्कारानंतर ही दुर्दैवी प्रसंग घडला आहे. मेहकर शहरातील एका गरीब कुटुंबातील 1.5 वर्षाची मुलगी तापाच्या आजाराने मरण पावली होती. आर्थिक अडचणींमुळे कुटुंबियांनी शहरातील एका मोकळ्या जागेत तिचे अंत्यसंस्कार केलेत. मात्र अंत्यविधी करताना खड्डा पुरेसा खोल न खोदल्याने पुढच्या दिवशी मृतदेहाचा काही भाग उघड झाल्याचे आढळलेत. ही घटना पाहून स्थानिक नागरिकांनी पोलिसांना माहिती दिली. मेहकर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी जाऊन तपास सुरू केला. प्राथमिक तपासात ही कोणतीही गुन्हेगारी घटना नसून एक दुर्दैवी घटना असल्याचे निष्पन्न झाले आहे. पोलिसांनी मृतक मुलीचा मृतदेह सुरक्षितपणे पुन्हा अंत्यसंस्कार करून प्रकरण शांत केले आहे. ही घटना स्थानिक पातळीवर हळहळ व्यक्त करणारी ठरली आहे. लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातील बुधोडा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षामुळे ग्रामस्थांना गेल्या काही महिन्यांपासून असह्य दुर्गंधीचा सामना करावा लागतोय. वार्ड क्रमांक 4 मधील नागरिकांच्या घरासमोर नाल्याचे घाण पाणी साचल्यामुळे डास, दुर्गंधी आणि आजारपणाचे सावट निर्माण झाले आहे. ग्रामस्थांनी अनेकदा सरपंच आणि ग्रामपंचायतीकडे तक्रार केली, परंतु अद्याप कोणतीही कारवाई झाली नाही. आता ग्रामस्थांनीच इशारा दिला आहे की जर नाल्याचे काम तातडीने सुरू झाले नाही तर ग्रामपंचायतीला कुलूप बंद करण्यात येईल.
लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातील बुधडा गावातील वार्ड क्रमांक 4 मध्ये गेल्या काही महिन्यांपासून नागरिकांना प्रचंड त्रास होत आहे। गावातील नाल्याचे घाण पाणी साचून राहिल्याने परिसरात असह्य दुर्गंधी पसरली आहे। डासांची उत्पत्ती वाढली असून डेंग्यू आणि मलेरिया सारख्या आजारांचा धोका निर्माण झाला आहे। नागरिकांच्या म्हणण्यानुसार नाल्याचे काम गेली 3 वर्षे रखडलेली आहेत। जिथे नाल्याची आवश्यकता नव्हती तिथे काम करण्यात आले आहे, मात्र वार्ड क्रमांक 4 सारख्या सर्वाधिक समस्याग्रस्त भागाकडे दुर्लक्ष झाले आहे। यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे। ग्रामस्थांनी वारंवार सरपंच आणि ग्रामपंचायतीला तक्रारी केल्या, पण अद्याप ठोस पावले उचलली गेली नाहीत। नागरिकांनी आता स्पष्ट इशारा दिला आहे की जर लवकरात लवकर नाल्याचे काम सुरू झाले नाही तर ग्रामपंचायतीला कुलूप ठोकले जाईल। गावातील वृद्ध आणि लहान मुले या दूषित पाण्यामुळे आजारी पडत आहेत। आरोग्य विभागाने तातडीने या भागात स्वच्छतेचे आणि आरोग्य तपासणीचे काम हाती घ्यावे अशी मागणी नागरिकांकडून होत आहे। ग्रामपंचायतीच्या निष्क्रियतेमुळे प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून ग्रामस्थ आता प्रशासनाकडून ठोस उत्तराची अपेक्षा करीत आहेत। देशभक्तीच्या जोशात नाऊन निघालेला एक सुंदर उपक्रम भोकरदन तालुक्यात वाळसावंगी येथे पार पडला आहे। माणी समाज मंगल कार्यालयात वंदे मातरम या देशभक्तीपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। भारत मातेच्या प्रतिमेचे पूजन, त्यानंतर झालेलं सामुदायिक वंदे मातरम गायन आणि उपस्थित नागरिकांचा देशभक्तीचा उत्साह हे सर्व दृश्य पाहून प्रत्येकाच्या मनात देशप्रेमाची भावना जागी झाली। भोकरदन तालुक्यातील वाळसावंगी गावात माळी समाज मंगल कार्यालयात वंदे मातरम हा देशभक्तीपर कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडलाय। कार्यक्रमाची सुरुवात भारत मातेच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली आहे। यानंतर उपस्थित सर्वांनी एकत्रित येत सामुदायिक स्वरूपात वंदे मातरमचे गायन केलेत आणि देशभक्तीचा नाद सभागृहात गुंजला। या कार्यक्रमाचे आयोजन पिपळगाव रेणुकाईचे मंडळ अध्यक्ष गणेश भिकाजी इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते। या कार्यक्रमाला भारतीय जनता पार्टीचे माजी सभापती लक्ष्मण मामा मडेकर, प्रकाश पवार, अजिंक्य वाघ, दिनेश कोथलकर, किरणराज कोथलकर, गणेश गाळेकर, रमेश पाटील तराड, बालू आहेर, दिनेश देवकर तसेच पत्रकार विशाल अस्वार, मुस्तफा पठाण आणि राजू शहा उपस्थित होते। या कार्यक्रमात देशभक्तीचा उत्साह ओसंडून वाहत होता। सर्वांनी वंदे मातरमच्या जयघोषाने सभागृह दुमदुमलेत। या कार्यक्रमातून एकात्मतेचा आणि देशप्रेमाचा संदेश दिला गेलाय। वंदे मातरम या गीताचं सार्वजनिक गायन करण्यासाठी जे उपक्रम भारतीय जनता पार्टीच्या वतीनं देशभर जो सुरू आहे आणि त्यामध्ये वालसावंगी येथे या ठिकाणी जे गायनाचं या ठिकाणी सर्व भारतीय जनता पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांनी या ठिकाणी नागरिकांनी जे गायन केलं उत्स्फूर्त असं आहे। यामधून भक्तिभाव आणि देशाबद्दलची संवेदना या ठिकाणी जागृत होतात आणि खरोखर ही जी संकल्पना ही आगळीवेगळी संकल्पना आहे। देशाबद्दल अभिमान, देशाबद्दल प्रेम या ठिकाणी प्रकट होतं। यात आत्ताच आमचे मंडळ अध्यक्ष गणेश इंगळे यांनी सविस्तर या ठिकाणी माहिती दिलेली आहे। भारतामध्ये वंदे मातरम या गीताला 150 वर्ष पूर्ण होत आहे व भाजप आज प्रत्येक गावागावामध्ये वंदे मातरम हे गीत सर्वांना ऐकून व सर्वांना या गीताचा अभिमान वाटावा, देशाचा अभिमान वाटावा। आज वालसावंगी येथे पिंपळगाव भारतीय जनता मंडळाच्या वतीनं आपल्या भारत देशामधील वंदे मातरम या गीताला 150 वर्ष पूर्ण झाले। त्या अनुषंगानं शासन स्तरावर सुद्धा आणि भारतीय जनता पक्षाच्या आदेशाने अनेक ठिकाणी शासकीय स्तरावर, शासकीय कार्यालयात आणि गावोगावी 150 वर्ष वंदे मातरम गीताला पूर्ण झाल्यामुळे हे वंदे मातरम गीत सामूहिक एकत्र येऊन एका ठिकाणी या गीताचं गायन करून गावागावात देशभक्ती जागृत करण्याचं काम या ठिकाणी देशभर चालू आहे आणि भारतीय जनता पक्षानं हा देश एक संघ आणि एकत्र आहे हा संदेश या गीताच्या माध्यमातून या ठिकाणी दिला। आपल्या पिंपळगाव मंडळाच्या वतीनं वालसावंगी येथे आज वंदे मातरम गीताचा कार्यक्रम या ठिकाणी गायनाचा कार्यक्रम झालेला आहे आणि पूर्ण भारतभर आज भारतीय जनता पार्टीच्या वतीने खूप मोठ्या उत्साहात हा कार्यक्रम चालू आहे। पूर्ण भारतभर असा गाजावाजा या गीताचा चालू आहे आणि आपल्या पिंपळगाव मंडळाच्या वतीनं वालसावंगी येथे मारुती मंदिरावर या ठिकाणी हा कार्यक्रम घेण्यात आला। या कार्यक्रमासाठी आपले मंडळाचे अध्यक्ष गणेश इंगळे आणि पंचायत समितीचे माजी सभापती लक्ष्मण मामा मळेकर, अजिंक्य वाघ, आमचे राजू भाले, प्रकाश भाले, भगवान गवळी आणि गावातील अनेक मंडळी या ठिकाणी
उपस्थित आहेत आणि सर्वांनी या ठिकाणी उत्साहात या कार्यक्रमात भाग घेतला त्याबद्दल सर्वांची मी या ठिकाणी अभिनंदन करतो, या ठिकाणी आभार व्यक्त करतो. स्थानिक स्वराज्य निवडणुकांचे वारे जोरात वाहत आहेत, परंतु याच दरम्यान नांदेड शहरातून एक वेगळीच बातमी समोर आली आहे. 8 वर्षापासून प्रभागातून गायब असलेल्या नगरसेवकांविरोधात नागरिकांनी अनोख्या पद्धतीने संताप व्यक्त केला आहे. गणेशनगर भागात नागरिकांनी एक बॅनर लावून 8 वर्षांपासून गायब असलेल्या नगरसेवकांनी आमच्या भागात इच्छुक म्हणून फिरू नये असा इशारा दिला आहे. या बॅनरमुळे आता नांदेडच्या राजकारणात चांगलीच चर्चा रंगली आहे. नांदेड शहरातील प्रभाग क्रमांक 6 गणेशनगरच्या मुख्य चौकात नागरिकांनी लावलेल्या एका बॅनरने सध्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडवली आहे. या बॅनरवर स्पष्टपणे लिहिले आहे की 8 वर्षापासून गायब असलेल्या नगरसेवकांनी इच्छुक उमेदवार म्हणून आपल्या प्रभागात फिरू नये. कुठल्याही पक्षाची उमेदवारी घेतल्यास आम्ही मतदान करणार नाही. या बॅनरखाली नागरिकांनी पुढेही लिहिले आहे की राजकीय पक्षांना विनंती आहे, अशा निष्क्रिय नगरसेवकांना उमेदवारी देऊ नका. उमेदवारी दिल्यास त्याचे परिणाम भोगावे लागतील. या संदेशामुळे सध्या नांदेड शहरात चर्चा रंगली आहे की हा नागरिकांचा लोकशाहीतील जागरूकतेचा संदेश आहे का, की निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारांना दिलेला थेट इशारा. गेल्या 8 वर्षात आपल्या भागात कामकाज, समस्या निराकरण किंवा विकास कामांमध्ये सहभाग न दाखवणाऱ्या काही नगरसेवकांविरोधात नागरिकांचा आक्रोश या बॅनरमधून व्यक्त झाल्याचे दिसते. निवडणुकीच्या तोंडावर नागरिकांचा हा रोष अनेक इच्छुकांसाठी धडा ठरण्याची शक्यता आहे. जाता जाता पुन्हा एकदाच्या ठळक बातम्या. या हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत बीटीपी यात्रा ग्रुप अमरावती. आपण आता सिटी न्यूज चॅनल आपल्या टीव्हीवरही बघू शकता. यामध्ये नेक्स्ट चॅनल 117, जिओ चॅनल 872, जीटीपीएल चॅनल 73, फास्टवे चॅनल 256 वर बघू शकाल. आता अमरावती जिल्ह्यानंतर विदर्भ आणि महाराष्ट्राचे दर्शक घर बसल्या आपल्या केबल टीव्हीवर सिटी न्यूज बातमी पाहू शकाल. यामध्ये छत्रपती संभाजीनगर NST सेटअप बॉक्स नंबर 14, यवतमाळ सेटअप बॉक्स नंबर 12, वाशिम सेटअप बॉक्स नंबर 26, नांदेड सेटअप बॉक्स नंबर 17, माहूर सेटअप बॉक्स नंबर 7, अकोला RRC सेटअप बॉक्स नंबर 899 वर बघू शकाल. लवकरच आम्ही आपल्यापर्यंत पोहोचणार आहोत. जर आपल्या टीव्हीवर सिटी न्यूज दिसत नसेल तर आपण आपल्या केबल ऑपरेटरशी संपर्क करावा. आपण सिटी न्यूज केबलच्या व्यतिरिक्त यूट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर बघू शकता. याकरिता सोशल मीडिया अकाउंट सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा. यूट्यूब अकाउंट सबस्क्राईब करण्याकरिता सबस्क्राईब बटनाला क्लिक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण सर्वोत्तम समाचार आपल्यापर्यंत पोहोचणार आहेत. तसेच सिटी न्यूजचे फेसबुक पेज लाईक करा, इंस्टाग्राम आणि ट्विटर हँडल फॉलो करा. आपण व्हॉट्सॲपवर सुद्धा सूचना देऊन न्यूज प्राप्त करू शकता. व्हॉट्सॲप नंबर स्क्रीनवर येत आहे. हे बातमीपत्रावरच थांबूया. पुन्हा भेटू नवीन घडामोडींसोबत. आपण बघत राहा फक्त सिटी न्यूज. हर खबर पर पैनी नजर, हर मुद्दे पर सटीक वार, यही है सिटी न्यूज की पहचान. जहाँ सच्चाई की आवाज दबाई जाती है, वहाँ सिटी न्यूज उठाता है सवाल. हर स्क्रीन पर, हर प्लेटफॉर्म पर हमारी मौजूदगी बोलती है. सिटी न्यूज, हमेशा सच के साथ. अस्वीकरण. सिटी न्यूज चॅनलवर राजकीय, सामाजिक, धार्मिक कार्यकर्ते, प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी किंवा कोणत्याही व्यक्तीने व्यक्त केलेले विचार अथवा माहिती ही त्यांची वैयक्तिक मते आहेत. त्या मतांशी सिटी न्यूज चॅनलची सहमती असणे आवश्यक नाही.